नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला मी तुम्हाला कोणतेही गहू वापरा तुम्ही आणि कोणत्याही गव्हाच्या अशा मऊसूत पोळ्या करण्याची पद्धत सांगणार आहे. अगदी छान अशा आणि झटपट. तर ह्या ठिकाणी आपण इथे 5 ते 6 पोळ्या होतील एवढं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तुम्ही मीठ टाकू शकतात, तुम्हाला तेल वाटलं तर, पण मी तेलाचा वापर कमी करणार आहे. कारण तेल जास्त वापरायचं नाही. तेल हे शरीरासाठी हानिकारक आहे. त्याच्यासाठी आपण जास्त तेल न वापरता तर इथे कपभर दूध घेतलेलं आहे. कप 1 कप दूध किंवा 2 कप दूध लागणार आहे. तर इथे आपण 1 कप दूध टाकून घेतलेलं आहे आणि 4 ते 5-6 पोळ्या होतील एवढं पीठ घेतलं आणि त्याच्यात थोडंसं मीठ तुम्हाला जर आवडतं असेल तर मीठ टाकू शकता पोळ्यांच्या पिठामध्ये आणि आपण 1 कपभर दूध टाकलेलं आहे. त्याच्यानंतर परत आपण अर्धा कप दूध टाकलेलं आहे आणि दूध टाकून हा पोळींचा गोळा मळलेला आहे. त्याच्यानंतर वाटलंच तर थोडं अर्धा कप अजून आपल्याला वाटलं, कडक वाटलं, पिठाचा गोळा जर कडक वाटला तर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि असा मऊसूत असा हा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. असा छान मऊ गोळा झालेला आहे पिठाचा आणि 5 मिनटं तो बाजूला ठेवून देणार आहोत. आणि मग आपल्याला आणि आता पुढचं बघा, पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. खूप मोठा नाही आहे आणि पोळ्या कशा करायच्या ते सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर इथे सगळ्यात आधी मी हा गोळा घेतला होता आणि तो छान असा मळून घेतला आणि आपल्याला 5 ते 6 पोळ्या करायच्या होत्या आणि तेवढे गोळे करून घेतले. इथे 5 पोळ्या होतील एवढे आपण इथे पीठ मळलेलं आहे. छान असं मऊ झालेलं आहे. 5 मिनटं ते भिजवून ठेवलेलं आहे. तर थोडंसं आपण मध्ये तेल लावलं आणि पूड करून घेतली. पीठ लावून पूड करून घेतलेली आहे आणि ती पूडची पोळी अशी छान अशी आपण बारीक मस्त अशी बारीक लाटून घेणार आहोत. थोडंसं पीठ लावून आणि ही पोळी अशी बारीक पूर्ण किनारीला लाटणं फिरवून घेणार आहोत. पूर्ण किनार बारीक करणार आहोत आणि छान अशी बारीक पोळी येणार आहे आपली. किनार पूर्ण लाटून घेणार आहोत आणि एकसारखी पोळी लाटून घेतलेली आहे. तर इकडे तवा ठेवलेला होता. तवा गरम झालेला होता आणि तव्यावर आपल्याला इथे तवा जर गरम झालेला असेल तर पोळी खूप सुंदर शेकली जाते. बघा अशा पद्धतीने पोळीला बरोबर पोड येतात. तर ह्या ठिकाणी जर तुमच्याकडे असं लाकडाचं जर ठोकळा असेल, तर ज्या ठिकाणी वाफ निघत असेल, त्या ठिकाणी जर आपण दाबलं, तर ती वाफ मध्ये जाते, पोळीच्या मध्ये शेकली जाते आणि ती पोळीची वाफ दाबल्यामुळे पोळी मस्त अशी फुगून जाते. बघा, ज्या ठिकाणी पोळी अशी वाफ निघत असेल, ज्या ठिकाणी पोळी फुटली असेल, तर त्या ठिकाणी जर आपण तो लाकडी ठोकळ्याने जर दाब दिला तर ती पोळी अगदी छान अशी फुगते. तर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही छान असा एक कॉटनचा रुमाल घेऊ शकतात आणि त्याच्याने सुद्धा दाबून आपल्याला अशा पद्धतीने पोळी शेकता येते. आणि जर तुम्ही अशा बघा ह्या ठिकाणी वाफ निघत होती तर मी ह्या ठिकाणी दाब दिला आणि ती वाफ दाबली आणि नंतर पोळी छान अशी फुलते. परत एकदा मी दुसरी पोळी केलेली आहे. बघा ह्या ठिकाणी पोळी कुठेच फुटलेली नव्हती. बघा ह्या ठिकाणी वाफ निघाली होती. तर त्या ठिकाणी लगेच आपण इथे ह्या ठोकळ्याने दाबलं किंवा तुमच्या फडकं असेल, छान असा रुमाल घ्या कॉटनचा आणि त्याच्याने जर दाबलं तर पोळी अशी फुलते. आणि जे मधले जे त्याच्यात जर आपण 4 पुडीची पोळी जी केलेली असते तिचे 4ही लेयर असे मोकळे होतात आणि मऊ होते. नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला बघा, किती सुंदर अशा ह्या अगदी सॉफ्ट, अगदी मऊ पोळ्या झाल्या आणि दिवसभर आपण त्याचा दुधाचा वापर केलेला आहे. ह्या पोळ्या दिवसभर अशा मऊ राहतात. तुमचे कोणतेही गहू असले तरी. अशा हे बघा किती सुंदर अशा मऊसूत पोळ्या झालेल्या आहेत आणि नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही पोळ्या करून बघा आणि छान अशा या अगदी छान मऊसूत पोळ्या झालेल्या आहेत. बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं. आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा.